नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नामदेव रघुनाथ देसाई, मुक्काम पोस्टवरून, तालुका पाटण, जिल्हा सातारा. बरं, हा जे क्षेत्र आहे किती क्षेत्र आहे? ही 35 गुंठ क्षेत्र. बरं, ह्याला काय काय खताचं व्यवस्थापन कसं केलं? ह्याला तुमचं ह्याचं कृषी अमृत 6 बॅगा दिले. हां, आणि SSM? SSM पण केलेलं आहे. बरं, म्हणजे SSM आणि कृषी अमृत टाकले ह्याला. हो. बरोबर. आज ह्या प्लॉटला किती दिवस झाले? आता 40-45 दिवस झाले. 40-45 दिवस ह्या प्लॉटला झाले. बरोबर. तर तुम्ही ह्या भागात जर बघितलं तर सर्वात जास्त पावसाचं प्रमाण असतं. हो, पावसाचं. बरोबर. आणि ह्या तुम्ही दरवर्षी भुईमूग करता? हो, दरवर्षी. काय बदल वाटतं ह्या वर्षीच्या भुईमुगात आणि आत्ताच्या भुईमुगात? नाही, ह्याच्यात बराचसाच फरक आहे. आमच्यात ह्याला जी काळोखी वगैरे आहे, ही काळोखी आम्हाला ह्याच्या अगोदर येत नव्हती. येत नव्हती. आता ही पानं वगैरे ह्याची आणि ह्याचा जो ग्रोथ आहे, ग्रोथ आहे, चांगला ग्रोथ आहे, 1 नंबर. आता किती दिवस झाले त्या प्लॉटला? कुठल्या? त्या प्लॉटला किती दिवस झाले? 45 दिवस झाले. 45 दिवस झाले. आणि तुम्ही आंतरपैकी घेवडा पण ह्यात लावला दिसतो. हो, ही आता नंतर पाठीमागनं बरं घेतलेलं. तर ह्याला कुठेच रोग नाही? रोग नाही, अजिबात नाही, काही सुद्धा नाही. नाही तर दरवर्षी लावता त्यावेळेस काय परिस्थिती असते? त्याला ती काळा टिपका, तुमचं ही सगळं पानं कुरतं हे सगळं असते. पण ह्याला कुठं अजिबात कुठं काय त्याला ही नाही, बुरशी वगैरे तसले काय नाही. 100% झाले. बघू शकता तुम्ही. जर टोकन पद्धतीने केलाय बेडवर, बरोबर का? होय. आणि जर बघितलं तर पानाची कॅनोपी जर बघितली किंवा हेल्थ बघितली झाडाची तर एकदम जबरदस्त दिसते. मग एकसारखा आहे. हो, एकसारखा आहे. बरोबर. हम्म. काय वाटते तुम्हाला, काय काय बदल जाणवलं तुम्ही SCT वैदिक वापरल्यापासून? नाही, SCT वैदिक हा तुम्हाला जर उत्पादन घ्यायचं म्हणलं चांगलं तर पाहिजेच. बरं. कारण आता आम्ही ह्याला 1-2 पोती तर आम्हाला ह्याची टाकायला लागली असती रासायनिक. बरं. म्हणजे आता जर 24-24 2 पोती टाकायला घ्यायची म्हटलं तर 5,000 रुपये जाते. 5,000 रुपये जाते. हो. बरोबर. आणि त्याच्यात पण तुमचा ते टिपका आला, हे आला, असली काय भानगड नाही ना ह्याच्यात. बरोबर. म्हणजे रोग काहीच नाही. रोग नाही, काही सुद्धा नाही. बरं. आणि मातीमध्ये काय बदल जाणार? माती ही काय भुसभुशीतच आहे सगळे. एकदम भुसभुशीत आहे. हो. आणि ती पाऊस कधी बंद झालाय तुमच्याकडे? काल पाऊस म्हणजे आज तसा सकाळपासून नाही इथं पाऊस नाही. नाही, तर कंटिन्यू पाऊस कंटिन्यू पाऊस आहे. कालपर्यंत कंटिन्यू पाऊस. चालू आहे. हो. बरोबर. SCT वैदिक कसं काय वाढायला तुम्ही? SCT वैदिक आमचं ही एक मेहुणे आहेत. बर त्यांनी जरा आम्हाला टोमॅटोला त्याचं गेल्या वर्षी मार्गदर्शन केलं. बर मग त्यापासून मी जरा खोडव्याला ती वापरलं, मला उत्पादन चांगलं मिळालं. बर. त्यापासून आपलं ही वापर. आता सुद्धा आम्ही वर प्लॉटला आता वापरलंय. टोमॅटोला पण वापर. हो, वापरलंय. आता भुईमुग तुमचा आता आरा टोचायच्या स्टेजमध्ये आहे. हो, ते म्हणजे आरा सुटायला लागले आणि फुलकळीत आहे प्लॉट. हो. बरोबर. काय सांगताल तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांना? नाही, SCT वैदिक जरूर वापरा शेतकऱ्यांनी. बर. चांगला रिझल्ट आहे, निरोगी पीक येतंय. आता उत्पादनच आपण आता ही काढल्याशिवाय सांगू शकत नाही, बर. पण उत्पादन चांगलं निघणार ही ह्याच्यावर. प्लॉटमध्ये टोमॅटोच्या बाजूला भुईमुग लावला होता. बर. त्याची एका डाळीला ताजे शेंग किती होते? 80-90 शेंग. 80-90 शेंग होती. हो. आणि त्याला सेपरेट असं खत नव्हतं टाकलं. बर. वरती जे टोमॅटोला टाकलेलं तेच मध्ये बेडमध्ये त्या ह्याच्यात टोकलेला, त्याला तेवढा फरक पडला होता. बर. आता तुम्ही यावेळेस वापरले, हो. यावेळेस उत्पादन तुम्हाला 100%? 100 येणार बाकीच्यांची परिस्थिती काय आहे भुईमुगाची? आहे की, पण असा म्हणजे टिपका वगैरे आणि त्याला खाली ही एवढा म्हणावा ग्रोथ नाही ना. ग्रोथ नाही. ह्याला कसं ही एकदम म्हणजे झाडा वेळा असा एकदम क्वालिटी. हो, फ्रेश मध्ये झाला. बरोबर. हो. चालेल. तुमच्या शेतकऱ्याला मोबाईल नंबर सांगा. हा, मोबाईल नंबर सांगा. माझा 9763 015 297. चालेल. धन्यवाद.